नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी. एकीकडे संत म्हणतायत की देव देव करून ईशिनिले माझे मन, जेथे जात होते ते पाणी आणि पाषाण. म्हणजे ह्या देवासाठी एवढी वनवन करून सुद्धा माझं मन शिनून गेलं म्हणतायत की मला देव तर मिळालाच नाही, जिथं जाईल तिथं पाणी आणि पाषाणच मिळालं. संत म्हणतायत, दासी स्वतःच सांगत नाही. इकडं रामदास स्वामी दासबोध मध्ये म्हणतायत की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरुणी प्रेमा, ज्यांच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ते आधी ओळखिले पाहिजे. म्हणजे रामदास स्वामी सुद्धा दासबोधामध्ये म्हणतायत की मूर्ती म्हणजे भगवंत नाही किंवा मूर्ती म्हणजे देव नाही, ती देवाची मूर्ती आहे, पण देव ही शक्ती, देव हे तत्व वेगळे आणि ते अगोदर ओळखा म्हणतायत, तेव्हा भक्तीला सुरुवात होणार आहे. एकीकडे शहंशाजी म्हणतायत की पाहिल्या विना मन्ना मानी, मानिल्या विना प्रेम नसे, प्रेमाविन भक्ती न होई, नाव भक्ती विन तरत नसे. की पाहिल्याशिवाय मन मानत नाही म्हणतायत. मग पाहायचं कसं? एकीकडे संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतायत की 15 दिवसा माझी मज झाला साक्षात्कार, विठू पाहिला मी निराकार. म्हणजे पाहता येतो. बरेच जणांचा असा भ्रम असतो, बरेच जण म्हणतही असतात की देव काय कुठं बघण्याची वस्तू आहे का, देवाला काय आपल्यासारखी माणसं पाहू शकतात का. एकीकडे माऊली म्हणतायत आजी सोनियाचा दिनवर्ष अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. म्हणजे देवाला पाहता येतं. जसं मूर्ती म्हणजे देव नाही तर देवाची मूर्ती असते. म्हणजे जसं माझ्यामधला मी म्हणजे एखादा कुठला अवयव आहे का, मी म्हणजे हात आहे का, मी म्हणजे बोलणारं माझं तोंड आहे का, मी म्हणजे नाक आहे का, मी म्हणजे डोळे आहे का, मी म्हणजे माझं डोकं आहे का, पोट आहे का, गळा आहे का, मी म्हणजे नेमकं कोण आहे, आतमधून मी म्हणून घेणारा आहे कोण. म्हणजे मी म्हणजे शरीर नाही, आतमध्ये जो आत्मा आहे तो म्हणतोय मी. आणि हा आत्मा ज्या परमात्म्याचा अंश आहे ना, तो परमात्मा मला जाणायचा आहे, जो निर्गुण निरंकार आहे, असं संतांनी ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवले. एके ठिकाणी भगवद्गीता सांगते, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयंत्यापो न सोशियती मारुतः. जो शस्त्रानं कापला जाऊ शकत नाही, अग्नीनं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, हवेनं सुकत नाही, उडत नाही, असा कोण आहे असा. मग मनामध्ये प्रश्न उठेल की निराकार म्हणजे न दिसणारा, ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, असा न दिसणारा देव तरी मला कसा दिसेल आणि कोण दाखवेल. संत म्हणतायत देव सद्गुरुपाशी आहे वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे तत्क्षणी. बाबाजी एकीकडे हरदेवानी मध्ये सांगतायत की जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी है. अहो तुम्ही ज्याची भक्ती करताय ना, ज्याची पूजा करताय ना, त्याचं ज्ञान अगोदर असणं गरजेचं आहे. का तर मी फक्त एखाद्या सीमित मूर्तीची पूजा करते, त्या मूर्तीमधला मूर्तिमंत मात्र मला अजून माहिती नाही. आपल्याला माहिती आहे, आपण मालिकेमध्ये बघितलं की ज्यावेळेस भगवान शिवशंकर सुद्धा ध्यानामध्ये विलीन असतात, नामस्मरण करत असतात. बघा स्वतः महादेव नाव आहे त्यांचं, तरी ते कुणाचं नामस्मरण करत असतील, कधी विचार केला का. म्हणजे त्यांना सुद्धा घडवणारा असा आहे, अशी ती विलक्षण शक्ती आहे. ती तर सद्गुरूजवळ जाणून घ्यायची. सद्गुरूजवळ जाऊन प्रत्येकाने भगवंताला जाणून घेण्यासाठी सद्गुरूकडेच गेलेत. प्रत्येकानं सद्गुरू केलाय. स्वतः श्रीरामजी सुद्धा भगवंताचे अवतार असून त्यांना सुद्धा वशिष्ठ ऋषींना शरण जावं लागलं. स्वतः श्रीकृष्ण सुद्धा भगवंताचा अवतार असून त्यांना सुद्धा सांदीपानींना शरण जावं लागलं. नामदेव महाराजांनी विसोबा खेचराकडून हे ज्ञान घेतलं आणि तेच ज्ञान नामदेव महाराजाकडून फिरून 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 पंजाबमध्ये गेलं आणि पंजाब मधलं तेच ज्ञान आता परत आपल्या महाराष्ट्रामध्ये सद्गुरू घेऊन आलाय. संत तुकाराम महाराजांनी सद्गुरूकडून ज्ञान घेतलं, संत एकनाथ महाराजांनी घेतलं, मीराबाईंनी घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलं, मुक्ताबाईंनी घेतलं. 1400 वर्ष तपस्या केलेला चांगदेवानं सुद्धा 14 वर्षाच्या मुक्ताईकडून हे ब्रह्मज्ञान घेतलं. म्हणजे किती वर्ष जगला याला महत्व नाही हो, ज्ञान एका क्षणात होऊ शकतं, क्षणात. हे आपल्याला त्या 1400 आणि 14 वर्षाच्या फरकातून समजून घ्यायचे. 1400 वर्ष तपस्या करूनही तो वाघावर बसवला, तेवढं त्यानं सामर्थ्य निर्माण केलं की तो वाघावर बसू शकत होता. म्हणजे एखाद्या वाघाला ते वश करू शकत होता. सापाचा चाबूक त्याच्या हातामध्ये होता, म्हणजे सापाला सुद्धा त्यानं वश केलं. पण ब्रह्मज्ञान मात्र नव्हतं आणि ते 14 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईनं दिलं. म्हणून तर म्हणतात म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, जाणून घे रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे.
उघडाय हो देव, उघडाय. आणि इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे की अंगावरचा हा कपडा सुद्धा माझ्यापासून लांब आहे. देव तितका माझ्या जवळ आहे. म्हणून संत म्हणतायत, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपण त्याला शोधण्यासाठी मात्र चुकीच्या जागी जातो. देव तिथं नाही असं म्हणत नाही मी, देव तिथं सुद्धा आहे, पण मी त्याला शोधण्यासाठी चुकीच्या जागी जाते. मला त्याला शोधण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरू जवळ जावं लागेल. ज्यावेळेस अध्यात्माचा, देवाचा विषय निघतो ना, त्यावेळेस माणूस कान निराळे टाकते. जाऊ द्या, बघू, करू, अजून काय वय गेलेलं नाही आपलं, म्हातारपणी भक्ती करू. अहो, ज्वारीचे भाव जर 2 रुपयानं वाढणार असले ना, 2 रुपयानं, तर आपण अगोदरच वर्षभराची ज्वारी एकत्रित करून ठेवतो, घरामध्ये साठवून ठेवतो. पेट्रोलचे भाव जर उद्या 50 पैशानं वाढणार असले, तर आपण आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जागून आपली टाकी फुल करून ठेवतो. सांगायचं एवढंच की सांसारिक गोष्टीमध्ये आपण किती तत्पर राहतो, पण ज्यावेळेस अध्यात्माचा विषय येतो त्यावेळेस मात्र आपण म्हणतो, बघू हो, करू. आताच कुठं वय निघून गेले, आताच काय, आपल्याला अजून भरपूर जगायचंय. अहो, दुकानातून आपण 5 रुपयाचा पेन घेऊन येतो ना, 5 रुपयाचा पेन, त्यासाठी सुद्धा आपण त्या दुकानदाराकडे गॅरंटी मागतो. गॅरंटी शिवाय आपण 5 रुपयाची वस्तू सुद्धा विकत घेत नाही. पण ह्याची गॅरंटी नाही की तो पेन घेऊन मी घरापर्यंत जिवंत जाईल का नाही. ह्या माणसाच्या शरीराची गॅरंटी नाही हो. आज आहे तर उद्या नाही. आमच्या दर दिवशी प्रत्येक चौकामध्ये नवीन पोस्टर लागलेलं असतं, काल ब्रह्मलीन झाली. म्हणजे सांगायचंय काय, ह्या शरीराची गॅरंटी नाही. म्हणून संत म्हणतायत, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होवेगा, बहुरी करेगा कब. जे काय करायचं ती लवकर करून घ्या म्हणतायत. तर उद्याचा भरोसा कोणाचाच देता येत नाही. मग आपण ह्या मानवी जन्माला आलो कशाला, येऊन करायचंय काय म्हणतायत. सर्व जन्म शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, या परी उत्तम कीर्ती मी रचलीच नाही अर्जुना. कशासाठी? सुंदर घरं बांधण्यासाठी, सुंदर सुंदर गाड्या घेण्यासाठी, संसार छान करण्यासाठी का, तर याच जन्मात येऊन, याच फक्त आणि फक्त मानवी जन्मात येऊनच माणूस ह्या देवाची प्राप्ती करू शकतो, भजन कीर्तन करू शकतो. म्हणून मला माणसाचा जन्म मिळालाय. आणि ही देवाची प्राप्ती केल्यानंतर माझं कर्म सुंदर होतं. आणि ज्यावेळेस माझं कर्म सुंदर होतं त्यावेळेस मी मुक्तिपदाला नक्की जाणार आहे. ह्या 184च्या फेऱ्यातून माझी सुटका होणार आहे. पण माणूस कुठेतरी विसरून गेलाय की माझा जन्म झालाय कशासाठी. फक्त वाटतं की ह्या भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठीच झालाय की काय, म्हणून रात्र दिवस धडपड करतोय, परेपर्यंत धडपड करतोय. पण साध्य मात्र काहीच होणार नाही. का, तर येतानाही माणूस काहीच घेऊन आला नाही आणि जातानाही त्याला काहीच घेऊन जाता येणार नाही, हे प्रत्येकाला माहिती असून सुद्धा एवढा सिकंदर, अवघे विश्व जिंकण्याचा पण केला होता त्या सिकंदराने. पण त्याने सुद्धा सांगितलं की मरताना, जाताना माझे हात उघडे ठेवा, म्हणजे जगाला दिसेल की जाताना काही घेऊन जाता येत नाही हो. जग जरी जिंकलं तरी सुद्धा. दासीला यातून सांगायचं एवढंच की सद्गुरूची प्राप्ती करून घ्या, सद्गुरू जवळ जाऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या आणि आपला इहलोक आणि परलोक सुखी करून घ्या. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.